अयोध्येतील राम मंदिराचे आतील फोटो समोर, राम मंदिरातील मुख्य मंडप आणि गर्भगृहाचे फोटो माझावर, मंदिराच्या लोकार्पणाची जय्यत तयारी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानच्या कोयासान विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेटची पदवी प्रदान. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहामध्ये सोहळा संपन्न. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात आजपासून आक्रोश मोर्चा. शिवनेरी किल्ल्यावरून मोर्चाला सुरुवात होणार. 30 डिसेंबरला मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार. लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीनं 12 जागा द्याव्यात. कार्यकारिणीच्या बैठकीनंतर रेखा ठाकूर यांची मागणी. युतीबाबत 2 आठवड्यात निर्णय घेण्याचीही मागणी. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी मुख्य सूत्रधार आणि प्रवर्तक सौरभ चंद्राकरला दुबईमध्ये नजरकैदेत ठेवल्याची माहिती. आरोपी चंद्राकरला लवकरच भारतात आणलं जाण्याचीही शक्यता. देवगिरीवरती नवाब मलिक अजित पवारांची भेट. मतदारसंघातील प्रलंबित कामांबद्दल चर्चा झाल्याची माहिती. नवी दिल्लीतील इस्रायली दूतावासाबाहेर संध्याकाळी सौम्य स्फोट. घटनास्थळावरती इस्रायली राजदूतांना उद्देशून लिहिलेलं पत्र देखील सुरक्षा यंत्रणांच्या हाती. बृजभूषण सिंग यांच्या विरोधात कुस्तीपटू आक्रमक. विनेश फोगाट मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि अर्जुन अवॉर्ड परत करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.